महाराष्ट्रात असं एक ठिकाण आहे जिथे विजयादशमी म्हणजेच दसऱ्यानंतर 10 दिवस देवीचा उत्सव साजरा केला जातो। ऐकायला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे। हा नेमका विषय जाणून घेऊया। नमस्कार, मी शुभम अहिर, आपण पाहतायत पुढारी डिजिटल। तर महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव नगरीत गेल्या 117 वर्षांपासून जगदंबा शांती उत्सव साजरा केला जातो। या शांती उत्सवात जगदंबा म्हणजे मोठ्या देवीच्या मूर्तीची कोजागिरी पौर्णिमेला प्राणप्रतिष्ठा करण्यात येते। या दिवसापासून पुढील 10 दिवस हा उत्सव सुरू असतो। याचं खास वैशिष्ट्य म्हणजे 1908 पासून अखंडपणे साजरा होणारा हा उत्सव भक्ती, संस्कृती आणि एकतेचे प्रतीक मानला जातो। येथे कोणताही गोंगाट, धांगडधिंगा अजिबात केला जात नाही, तर फक्त भक्तिभाव, एकोप्याच्या वातावरणात अतिशय शांततेने देवीची आराधना केली जाते। खरं तर या उत्सवामागे एक पौराणिक कथा आहे। ती अशी की आंध्र प्रदेश म्हणजेच आताच्या कर्नाटकातील बोधन गावातल्या हरिद्र नदीच्या काठी मातेचे पूर्वी स्थान होते। कालांतराने बोधन गावच्या मध्यभागी जागृत स्थान स्थलांतरित झाले। त्यावेळी लोहगाव येथील एक व्यावसायिक कैरण्णा आनंदे हे व्यवसायासाठी बोधनला ये-जा करत असत। त्यामुळे ते बोधनच्या मातेचे भक्त झाले। सुरुवातीला ते लोहगाव येथे मातेच्या मूर्तीची स्थापना करून उत्सव साजरा करत। कालांतराने आनंदे व्यवसायाकरिता खामगावात आले आणि मग खामगावात त्यांनी आपल्या स्वतःच्या कारखान्यातील सर्व कामगारांच्या सहाय्याने हा उत्सव सुरू केला। तेथूनच देवी खामगावात आली। या देवीची मूर्ती आपण पाहिली तर तिचा चेहरा हा लाल रंगाचा आहे। असं मानलं जातं की विजयादशमीला असुरांचा संहार करून देवी परत आल्यानंतर देवीचा चेहरा क्रोधित असतो, त्यामुळे तिचा चेहरा लाल असतो। आणि या उत्सवात 10 दिवस देवीला शांत करण्यासाठी पूजा, अर्चना, आराधना केली जाते। भारतात खामगाव हे एकमेव ठिकाण आहे जिथे हा उत्सव साजरा केला जातो। तर मग हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी पुढारी न्यूजला फॉलो करा।